वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत ब्लाऊजसाठी कसे कसे पॅच तयार करायचे असतात ते जे आपण ब्लाऊजला डायरेक्टली लावतो पॅच ते कशा पद्धतीने तयार करायचे ते. तर यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा हा स्टोन आहे माझ्याजवळ. हा स्टोन मी फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने या कपड्याला चिटकवून घेतलेला आहे. त्यानंतर मी हा जरी थ्रेड घेणार आहे आणि ही निडल घेणार आहे. निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45. आता यामध्ये जे जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला तेव्हा सांगत राहील. आता यामध्ये आपण पहिल्यांदा हे जे छोटे छोटे शुगर बीट्स आहेत याच्याने पूर्ण राऊंड करायचं. निडलला खाली टाकलं, खालचा दोरावरती घेतला. त्यानंतर एक 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 करून असं त्याला स्टिच करून घ्यायचं. या पद्धतीने पूर्ण छानपैकी स्टिच करून घ्यायचं. या पॅचमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे पॅच बनवू शकतात. वेगवेगळे आजकाल मार्केटमध्ये पॅच अवेलेबल आहेत. पण प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या साडीला जसा हवा आहे तसा पॅच भेटत नाही, कलर कॉम्बिनेशन तसं भेटत नाही. तर मग अशा वेळी हे तुम्ही तुमचं स्वतः पॅच तयार करू शकतात. आणि आरी वर्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅच वर्क पण आहेत. मी तुम्हाला जसे जसे पुढे वेळ पडेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत राहील. किंवा आज आपण पहिला प्रकार बघू, उद्याच्याला दुसरा प्रकार शिकवेल मी. जर तुम्हाला स्लीव्जवरती वगैरे वर्क नाही पाहिजे, एकदम सिंपल टाईपमध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्ही हे पॅच फक्त जरी लावला तरी अजून त्याला ब्लाऊजला खूप छान गेटअप येऊन जातं. दिसायलाही सुंदर दिसतं आणि सिंपल टाईप. आता ही शुगर बीटच्या याने पूर्णपणे असा गोल राऊंड तयार झालेला आहे. आता याला आपण हे बॉल चेन जी म्हणतात ती बॉल चेन या पद्धतीने लावू आपण. याला काय फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिपकून द्यायचं फक्त. आता यानंतर आपण थोडेसे जे मोठेवाले शुगर बीट्स आहेत त्याचा एक राऊंड करून घेऊ. हे आत्ताच चिटकवल्यामुळे हे अजून चिपकलं नाही आहे. या पद्धतीने याचा गोल राऊंड तयार करून घेऊ.
जे आता यानंतर आपण एक चेनची एक पूर्ण राऊंड करून घेऊ। आता यानंतर आपण हा छानसा वाला जो ड्रॉपचा म्हणजेच घेऊ शेपचा जो मोती असतो तो मोती आपण तिथे सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने डायरेक्ट स्टिच करून। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी या इथून सुईला वरती काढला, त्यामध्ये हा मोती टाकला आणि अगदी याच्या इथे पुन्हा स्टिच केला। याच्या बाजूला एकदा पुन्हा अजून एक हे तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही करू शकतात। दिसायला एक खूप सुंदर दिसतं हे। हे या पद्धतीने छानपैकी करता येतं। त्यानंतर याला पूर्ण कट केलं की हा एक पूर्ण पॅच तयार होतो। हा पॅच तुम्ही डायरेक्टली कपड्यावरती एकतर फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकवायचा आणि त्यानंतर त्याच्या जे छोटे छोटे काठ असतात या काठांनी थोडंसं शिवून टाकलं की त्यानंतर हा निघणार नाही अजिबात। आणि जरी तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।